चपाती भाकरी झाली ना, की त्याच तव्यावर अशा पद्धतीने हा अंडा फ्राय नक्की ट्राय करा. मी इथे 2 कांदे असे फोडून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा टोमॅटो आणि एवढा सुक्या खोबऱ्याचा तुकडा. हे सर्व आपण अशा पद्धतीने गॅसवर जाळी ठेवून हे भाजून घेणार आहोत. खोबरं अगदी लगेच भाजलं जातं. अशा पद्धतीने मसाला करून हा फ्राय केला ना, की चवीला अगदी भारी लागतो. आता हे मी छान भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने याची वरची साल काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा आणि टोमॅटो मी टाकून घेत आहे आणि हे भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे चाकूने छोटे-छोटे काप करायचे आणि हे देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथे थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता त्यामध्ये चवीला खडं मीठ टाकूया आणि हे अगदी बारीक असं छान वाटून घेऊया. थोडासा पाण्याचा वापर करून हे छान मी वाटून घेतलेलं आहे. इथे 5 अंडी मी उकडून घेतलेली आहेत. ही अंडी आता आपण कट करून घेऊया. हा फ्राय मी लोखंडी तव्यावर करणार आहे. लोखंडी तव्यावर तेल टाकून यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण आपण टाकून घेऊया आणि त्याचबरोबर इथे मी रोजच्या वापरातील काळा मसाला घेतलेला आहे. याचं प्रमाण तिखटानुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर हळद, थोडीशी धना पावडर आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. हे देखील आपण तेलामध्ये टाकूया. असा हा मसाला देखील या तेलावर छान परतून घेतला, की भाजीला कलर अगदी छान येतो. हे वाटण आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी हिसळून हे पाणी देखील मी यामध्ये टाकलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण आधी आपण भाजून घेतल्यामुळे फार जास्त वेळ परतण्याची गरज पडत नाही. वरून मी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता वाटण छान परतलेलं आहे. आता यामध्ये चिरून घेतलेले अंड्याचे काप आपण टाकणार आहोत. आता हे अगदी हलकंसं हलवून मिक्स करायचं आणि आता वरून झाकण ठेवून 2 मिनिट याची एक वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा तवा अंडा फ्राय तयार आहे. चवीला अगदी भन्नाट लागतो. नक्की ट्राय करा. तुम्ही परत असाच अंडा फ्राय नक्की बनवताल. फार जास्त भांड्याचा पसारा घालायचा नाही. चपाती आणि भाकरी केलेल्या तव्यावरच हा फ्राय करून घ्यायचा. अगदी भन्नाट असा बेत तयार होतो. नक्की ट्राय करा.